पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या संमतीनेच अजित पवारांचा पुन्हा एकदा दावा। काँग्रेससोबतच्या एका बैठकीत मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवारांमध्ये मतभेद निर्माण झाले। त्यानंतर पवारांनी पुन्हा एकदा भाजपसोबत चर्चा करायला सांगितल्याचाही दादांचा दावा। 2004 साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती। छगन भुजबळ, आबा पाटील किंवा मला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, मात्र शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद द्यायला सांगितलं। अजित पवारांचा आणखी एक दावा। बोरिवली पश्चिमेतील एसवी रोडवर महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा भव्य रोड शो। भाजपसह महायुतीतील पदाधिकारी, कर्मचाऱ्यांची, कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती। ठाणे लोकसभेची जागा शिंदेंची शिवसेनाच लढणार। ठाण्यातून माजी महापौर नरेश मस्केंना उमेदवारी मिळणार। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची किंमत ठेवली नाही, तेव्हा आता हुकुमशाही करणाऱ्याला खड्यासारखं बाजूला काढा। शरद पवारांचा अहमदनगरच्या शेगावमधील सभेतून मोदींवर हल्लाबोल। बारामतीमध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांनी 10 वर्षात काहीच काम केलं नाही। अजित पवार यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका। जलद खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला थेट ऑलिम्पिकमध्ये पाठवता येईल का? मग तिथं पंतप्रधान मोदींना किमान प्रशिक्षक म्हणून तरी पाठवूयात। खासदार संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। मुख्यमंत्रीपदावरून वसंतदादांना खाली खेचलत, ही गद्दारी नाही का? सांगोल्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांची शरद पवारांवर टीका। गुजरातमध्ये बोनींच्या गावाशेजारच्या दाहोद गावात औरंगजेबाचा जन्म झाला, म्हणून मोदींच्या अंगात औरंगजेब संचारला। संजय राऊतांची मोदींवर टीका। भाजपनं आतापर्यंत 3 नवरे केले तरीही विकासाचा जन्म झाला नाही। एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अशोक चव्हाणांवरून राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। महिलांचं मंगळसूत्र गेल्या 10 वर्षांपासून अडचणीत। नोटबंदीमध्ये घर चालवण्यासाठी, कोरोना काळात पोट भरण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी महिलांनी मंगळसूत्र विकलं। पंतप्रधानांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। भाजपला संविधान बदलायचे, म्हणून त्यांना 400 जागा पाहिजेत। शरद पवारांचा भाजपवर निशाणा। मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देतो, त्यात तुमचं काय जातं? संजय राऊतांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर। सोलापूरच्या बार्शीमध्ये धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटलांसाठी फडणवीसांची सभा। ही निवडणूक देशाचा नेता निवडण्यासाठी, तेव्हा मोदींच्या गॅरंटीला बघून मतदान करण्याचं फडणवीसांचं आवाहन। काय गर्दी, काय उत्साह, काय जिंकण्याची तयारी, सगळं ओके मध्ये आहे। सांगोल्यातल्या सभेत फडणवीसांची शहाजी बापू पाटलांच्या शैलीत भाषणाला सुरुवात। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील भाजपात प्रवेश करणार। शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची माहिती। गद्दारांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही। आदित्य ठाकरेंकडून शिंदे गटाचा पुन्हा गद्दार उल्लेख, तर शिंदे गट बाळासाहेबांचं नाव देखील घेण्याच्या पात्रतेचं नाही। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। बीडमध्ये सिरस मार्ग इथं नारळी सप्ताहानिमित्तानं पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच मंचावर। पंकजा मुंडेंकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। बुलढाणा लोकसभेचे मवियाचे उमेदवार नरेंद्र खेडेकरांनी घेतली शेतकरी नेते आणि उमेदवार रविकांत तुपकरांची भेट। निवडणुकीनंतर तुपकरांच्या कार्यालयात जाऊन चहा घेत दोन्ही नेत्यांमध्ये संवाद। धाराशिवमध्ये भावनेचं राजकारण मतदार सहन करणार नाहीत, मंत्री तानाजी सावंत यांची खासदार ओमराजे निंबाळकरांवर टीका। इंडिया आघाडीत सगळेच इंजिन, त्यांच्या गाडीला डबा नाही। रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या सभेमध्ये फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। मोहिते पाटलांनी तालुका उद्ध्वस्त केला। सांगोल्यातील सभेतून शहाजी बापूंची मोहिते पाटलांवर सडकून टीका, तर माझ्या नादी लागू नका, महागात पडेल असा इशाराही दिला। धवलसिंह मोहिते पाटलांकडून धाराशिवच्या अकलूजमध्ये भाजप उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन। खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरेंची उपस्थिती। हिंगोली लोकसभेचे वंचितचे उमेदवार बीडी चव्हाण यांना निकालापूर्वीच पराभवाची भीती। बंजारा समाजातील नेत्यांमुळे पराभव होईल, चव्हाण यांची ऑडिओ क्लिप व्हायरल।
धाराशिव लोकसभेला मोठा निधी मिळवून आणण्यासाठी निवडून द्या, महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचं मतदारांना आवाहन. केवळ जॅक आणि टॉमी देण्यासाठी मतं देऊ नका, अर्चना पाटलांचा ओमराजे निंबाळकरांना टोला. बारामतीमध्ये मतदारांना सकाळी लवकर मतदान करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात 2 वेळा मोफत लस दिली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लसमुळे जिवंत राहिलो, फडणवीसांची माहिती. शेवगावातील शरद पवारांच्या सभेच्या पोस्टरवर गोपीनाथ मुंडे आणि राजू राजळे यांचा फोटो, भाजप नेत्यांचे फोटो वापरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा मवियाचा प्रयत्न, भाजपचे पदाधिकारी विष्णुपंत अकोलकर यांचा आरोप. धुळे लोकसभेसाठी वंचितकडून अब्दुल रहमान निवडणुकीच्या रिंगणात, संविधान वाचवण्यासाठी भाजपला मतदान करू नका, रहमान यांचं मतदारांना आवाहन. रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पडण्याची शक्यता, शेकावतचे रमेश मोरे उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी 26 एप्रिल रोजी मतदान संपन्न, 2225 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पोलीस बंदोबस्तात, शासकीय गोदामात सील. 20 मे पर्यंत तरी नाशिकचा उमेदवार जाहीर करा, छगन भुजबळांचा महायुतीच्या नेत्यांना खोचक टोला. तर माझ्यामुळे अडलं असेल तर म्हणून मी दूर झालो, आता तरी निर्णय होईल असं वाटलं होतं, भुजबळांचं वक्तव्य. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, उत्तर मध्य मुंबईतून अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारी. 10 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कल्याणमध्ये सभा, कल्याण भिवंडीतील लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार, भिवंडीतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची माहिती. पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका, सोमवार मंगळवारी एकूण 6 सभा, सोमवारी सोलापूर, कराड आणि पुण्यात, तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये पंतप्रधानांची सभा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपकडून 6 निरीक्षकांची नेमणूक, नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपचे प्रयत्न. भ्रष्टाचारापेक्षा प्रेम चांगलं, पुत्र आणि पुत्री प्रेमामुळे पक्ष फुटला म्हणणाऱ्या अमित शहांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील, महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यामध्ये 4 सभा घेणार, तर भोरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभा होईल, विजय शिवतारेंची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचा प्रचार, पुण्यात सुळेंचा मॉर्निंग वॉक, तळजाई टेकडीवर नागरिकांशी संवाद. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी आंबेगावमध्ये प्रचारादरम्यान क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला, महायुतीच्या उमेदवाराला विजय करा, सुनेत्रा पवारांचं मतदारांना आवाहन. सोलापूरच्या बार्शीमध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा, मुस्लिम बांधवांकडून फडणवीसांचा सत्कार. सांगलीत ओबीसी बहुजन पार्टीचे सांगलीचे उमेदवार प्रकाश शेंडगेंच्या गाडीवर शाई फेक, मराठा आणि धनगर समाजाच्या नादी लागू नका, शेंडगेंना पत्रातून इशारा. प्रकाश शेंडगेंच्या गाडीवर झालेली शाईफेक अतिशय अयोग्य, शेंडगेंना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे, छगन भुजबळांची मागणी. शाईफेक करणं अत्यंत चुकीचं, मात्र राज्यात मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू, ओबीसी मतं मिळवण्यासाठी काही ठिकाणी स्टंट होत आहेत, हा देखील स्टंट असू शकतो, मनोज जरांगेंची भूमिका. चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मैदानात, आमदार विश्वजित कदम आणि आमदार अरुण लाड यांच्या चंद्रहार पाटलांसोबत पलूस आणि कडेगाव विधानसभा मतदारसंघात प्रचार. वरिष्ठांच्या सूचना असतानाही स्वतःवरचं संकट टाळत सतेज पाटलांनी शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांची टीका. सुषमा अंधारेंनी 4 तारखेला आमच्यासोबत गुलाल खेळायला यावं, अंधारेंना फक्त तटकरेंची घराणेशाही दिसली, स्वतःच्या पक्षाची घराणेशाही दिसली नाही, सुषमा अंधारेंच्या टीकेला मंत्री अदिती तटकरेंचं प्रत्युत्तर. मुंबईतील कला दिग्दर्शक पंकज चव्हाण यांच्या कारखान्यात उमेदवारांसाठी प्रचाररथ बनवण्याची लगबग, जवळपास सर्वपक्षीय उमेदवारांसाठी पंकज चव्हाण यांच्याकडून रथाची निर्मिती.
बीड आणि माजलगावमध्ये मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाची सायकल रॅली, शासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचा रॅलीमध्ये सहभाग. अभिनेता साहिल खानला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी. महादेव बेटिंग ॲप प्रचार आणि प्रसार केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई. राज्यात उन्हाचा पारा वाढला. वाढत्या उन्हामुळे धरणातील पाणीसाठा घटल्यानं मुंबईवर 10% पाणी कपातीचं संकट. बोरिवली आणि कांदिवलीत 24 तास पाणीपुरवठा बंद. जलवाहिनी बदलण्याच्या कामासाठी 2 मे रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते 3 मे रोजी रात्री 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. नागरिकांना काहीसा दिलासा, मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट. आंबा आणि संत्रा पिकांचं नुकसान तर झाडांचीही पडझड. नाशिकच्या पूर्व भागात निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा वन्य प्राण्यांना फटका. अंकाई किल्ला परिसरात वन्यप्रेमींकडून माकडांसाठी अन्न आणि पाण्याची सोय. दहा जूनपासून कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी होणार. त्यानुसार वंदे भारतचा कोकणातला प्रवास हा 2 तासांनी वाढणार. गाडीचा वेग मंदावणार असून 8 तासांच्या प्रवासाला सुमारे 10 तास लागण्याची शक्यता. मध्य रेल्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर उन्हाळी विशेष गाड्यांच्या 30 अतिरिक्त फेऱ्यांना मुदतवाढ. त्यामुळे मुंबई ते गोरखपूर दरम्यानचा प्रवास सुखकर होणार. कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकानुसार 10 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान सीएसएमटी मडगाव, वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेस आठवड्यातून 3 दिवस धावणार. तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एक्सप्रेस आठवड्यातून 2 दिवस धावणार. लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर. 6, 7 आणि 13 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. विद्यापीठाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील T4 वाघीण आणि तिच्या 4 बछड्यांची पर्यटकांना भुरळ. वाघासह इतर वन्य प्राण्यांचं दर्शन होत असल्यानं पर्यटकांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ. भाजप नेत्या स्मृती इराणी उद्या अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार. त्यापूर्वी अयोध्येत स्मृती इराणींनी घेतलं प्रभू श्रीरामाचं दर्शन. फार्मसी अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये प्रभू श्रीरामांसह काही क्रिकेटपटूंची नावं लिहिणारे 4 विद्यार्थी पास. उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील वीर बहादूर सिंग विद्यापीठातली घटना. 2 शिक्षकांचं निलंबन. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना दुखापत. दुर्गापूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसत असताना दुखापत झाल्याची माहिती. दुखापतीनंतरही ममता बॅनर्जींनी प्रचार सभा घेतली. IPL स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गुजरात टायटन्सवर 9 गडी राखून दणदणीत विजय. गुणतालिकेत गुजरात 7व्या तर बंगळुरू संघ 10व्या स्थानावर. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्सच्या सामन्यात बंगळुरूचा फलंदाज विल जॅक्सनं 10 षटकार आणि 5 चौकारांश नाबाद 100 धावा केल्या. तर कोहलीच्या 44 चेंडूत नाबाद 70 धावा. दिग्दर्शक भाऊराव कराडे यांच्याकडून फकीरा या नव्या चित्रपटाची घोषणा. फकीरा कादंबरीवर आधारित चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, मुक्ता बर्वेसह अन्य कलाकार प्रमुख भूमिकेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.